मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही. रोहित पवारांकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद. जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते. नितेश राणे यांचा विरोधकांसह जरांगेंवर निशाणा. नितेश राणे चिचुंद्री. मनोज जरांगे यांचा नितेश राणेंवर निशाणा. नितेश राणेंना आवरा असं नारायण राणेंनं सांगितलंय. जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांना आरक्षण देऊनही फडणवीस टीकेचे धनी ठरतात. भाजपच्या चित्रा वाघ यांचा जरांगेंवर निशाणा. तर विरोधकांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करावी. चित्रा वाघ यांचं आवाहन. उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणाला बसायला हवं, पण ते भाजपच्या दबावाखाली आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबईकरांना मिठी जाणं चुकीचा. मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या वाशीतील सिडको सेंटरमध्ये थांबलेल्या मराठा बांधवांसाठी शिदोरी. समाज बांधवांकडून समाधान व्यक्त. सोशल मीडियावर धुवाकूळ घालणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्रीकडून मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था. दोन्ही हॉटेलच्या मालकांकडून खाण्याचं साहित्य मुंबईसाठी रवाना. मुंबईच्या मिरजेतून मराठा बांधवांसाठी ट्रक भरून रसद रवाना. हिंदू मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षणाला मदतीचा हात. मराठा आंदोलनात 1.5 वर्षाचा चिमुकला सहभागी. रिधांश असं या चिमुकल्याचं नाव. डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन हा चिमुकला आंदोलनात. जरांगेंची बिघडलेली तब्येत पाहून महिला मराठा आंदोलक भाऊ. आज सलग 4थ्या दिवशी जरांगेंचं आंदोलन सुरू. आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक बेशुद्ध. तात्पुरता सीपीआर दिल्यानंतर आंदोलकाला शुद्धीवर. आंदोलकावर रुग्णालयात उपचार सुरू. मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी. काही आंदोलक थेट समुद्रकिनारी उतरले. आंदोलकांनी समुद्रकिनारी उतरू नये, पोलिसांचं आवाहन. सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. आझाद मैदान परिसरातील स्वच्छतेसाठी पालिकेचं मनुष्यबळ अपुरं. अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांसाठी खासगी कंपनीची मदत. स्मार्ट सर्व्हिसेस खासगी कंपनीच्या 150 कर्मचाऱ्यांकडून सीएसएमटी स्थानकाबाहेर स्वच्छता. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या मुलावर हल्ला झाल्याचा दावा. पुण्याच्या दिवेघाट परिसरातील घटना. संबंधित लोकांना अटक करण्याची हाकेंची पोलिसांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चंद्रकांत पाटलांनी कास्ट व्हॅलिडिटी रोखल्या होत्या. चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये. जरांगेंचा इशारा. सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांना मराठा कार्यकर्त्यांकडून निवेदन. मराठा आरक्षणावरच्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सबुरीची भाषा. जरांगे माझे मित्र आहेत, आमच्यात भांडण लावू नका. चंद्रकांत पाटील यांचं विधान. आरक्षणाचा पोपट मेलाय. आंदोलनाच्या मागून काही असुरी शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे संदीप गिड्डे पाटील यांचा रोहित पवारांवर आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 नेत्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. अंबादास दानवे, दिलीप सोपल, कैलास पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. आमदार विलास भुमरेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्या. लोणीकरांची मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित मागणी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली. सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये. आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे. मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. जालन्यातील शिरसगाव वाघरूळ गावात मराठा समाजानं रावसाहेब दानवेंना जाब विचारला. मराठा आरक्षणावर का बोलत नाही, गावकऱ्यांचा संताप. ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मराठा समाज आक्रमक. मनोज जरांगेंच्या उपोषणाला वकील संघटनेचा पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरमधून वकील जरांगेंच्या भेटीला. राज्यभरातून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी शिदोरी. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांना या अन्नाचं वाटप. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस. शरद पवारांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना. शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दंगली संदर्भात एक पत्र दिलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी. अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दापोळ्याच्या महाराजाचं दर्शन घेतलं. राजा शिवप्रतिष्ठानतर्फे शिंदेंचा शाल आणि नारळ देऊन सत्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडून राज ठाकरे यांचं स्वागत. तर राज ठाकरेंनी सहकुटुंब जीएसबी गणपतीचंही दर्शन घेतलं.
जीएसबी गणेश मंडळात राज ठाकरे आणि सोमय्या यांची भेट. राज ठाकरे आणि सोमय्या यांनी जीएसबी गणपतीचं दर्शन घेतलं. वरळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी गणपतीचं दर्शन घेतलंय. जळगावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र. काल रविवारच्या सुट्टीमुळे नागरिकांची गर्दी. जळगावच्या अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सव सोहळ्यात शांती संपन्न 36 विविध क्षेत्रातील मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते पूजा पार पडली. गोकुळच्या दूध संघाला आणखी एक धक्का. गोकुळच्या जाजमखाड्या खरेदीचा अहवाल 15 दिवसात सादर करा. पुणे विभागीय उपनिबंधक यांचे गोकुळ संघाला आदेश. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. मराठा समाजासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कार्य अशा आशयाचे बॅनर. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली. सर्व